पाचपावली पुलिस थाना क्षेत्र में गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए भारी मात्रा में अवैध शराब का जखीरा पकड़ा है। पुलिस स्टाफ के साथ पेट्रोलिंग के दौरान मिली जानकारी पर बताए गए स्थान पर छापा मारा गया। कार्रवाई में आरोपी रूप सिंह जीत सिंह टाक ने अपने पास बिक्री के लिए देसी शराब, अंग्रेजी शराब और मुहाफुला की शराब का कुल 1,32,200 मूल्य का अवैध स्टॉक जमा कर रखा था। पंचों की मौजूदगी में पंचनामा कर संपूर्ण माल जब्त किया गया। यह कार्रवाई ई साक्ष्य ऐप में भी दर्ज की गई। जब्त की गई शराब से नमूने अलग करके सीधे जांच के लिए भेजे गए थे। जांच में सामने आया कि ईद ए मिलाद उन नबी और गणेश उत्सव को देखते हुए शहर में शराब बंदी लागू थी। इसी बात का फायदा उठाकर आरोपी ने बिक्री के लिए बड़ी मात्रा में अवैध शराब जमा की थी। इतना ही नहीं, रूप सिंह टाक पर पहले भी पाचपावली थाने में अपराध दर्ज है और वह आपराधिक प्रवृत्ति का है। इस मामले में आरोपी के खिलाफ महाराष्ट्र दारूबंदी कानून की धारा 65E के तहत अपराध दर्ज कर उसे गिरफ्तार किया है। बरोबर आहे। 6 तारीख मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून राईड आहे या सण गणपती उत्सव निमित्त आणि 5 तारखेला ईद ए मिलादुन्नबी या कार्यक्रमानिमित्त त्यांची मागणीनुसार मुस्लिम बांधवांचे की दारू बंद असायला पाहिजे त्या नियमानुसार मान्य कलेक्टर साहेबांनी जे रूटमध्ये ते जाणार आहे रॅली त्या अनुषंगाने त्यांच्या आदेश तसेच मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार यशस्वीच्या जो पॉवर वापरावा 142 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने आम्ही बंद ठेवण्याबाबत 11 वाजता ते 18 वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत सर्व आस्थापनाला जे दारू विदेशी स्वदेशी आणि तसेच इतर बार एंड रेस्टॉरंट बंद करण्याबाबत आम्ही आदेश दिले होते आणि त्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शन आमचं पेट्रोलिंग सुरू असताना इलिगल दारू कुठेही विक्री होऊ नये, कोणी पिऊ नये या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र सिंगल साहेब यांचे जे ऑपरेशन थंडर अंतर्गत एक मोहीमच समजून आम्ही पेट्रोलिंग करत असताना हे माहिती मिळाली की आदर्श नगर येथील रूप सिंग टाक हा अवैधरित्या दारू साठा ठेवलेले आहे। त्याच्यानुसार PSI माझगावकर, भोगे आणि इम्रान यांची पार्टी जाऊन त्या ठिकाणी गेले असता काही लोकांचा जमाव झाला होता। ते जमाव नेमकं कशासाठी झाला होता याची माहिती घेतली असता नक्कीच त्याच्या घरी दारू असेल, त्याच्यामुळे हे लोक जमा झाले की जेणेकरून पोलीस वापस गेले पाहिजे। परंतु मला माहिती दिली PSI माझगावकरने, आम्ही त्या ठिकाणी महिला अंमलदारासह स्पॉटवर पोहोचलो। त्या ठिकाणी 2 पंचासह त्या दार ढकलून ते प्रवेश केला असता आणि एका माणसाला ताब्यात घेतलं, त्या घरमालकाला तो रूप सिंग टाकच होता। त्याच्या रूम मध्ये प्रवेश करून बघितले असता बॉक्स बेड पलंगात बरेच पोत्यामध्ये दारू ठेवलेले होते। जवळपास 550 नग देशी दारू आणि 20 लिटर मोह दारू आणि 40 नग विदेशी दारू असे टोटल आणि मिळून जो माल मिळून आला ते सीज केली। तसेच सोबतचे गुन्ह्यातला जो माल आहे ते याच्यात हे केलेले आहे, लपवून ठेवलेले पलंगाचा वापर केला। आम्ही पलंग पण जप्त केली, कूलर पण जप्त केली आणि ज्या मोटरसायकलने त्यांनी अवैधरित्या वेगवेगळ्या ठिकाणून दारू जमा करून ठेवला होता ते वापरलेलं वाहन पण जप्त केले। अशा पद्धतीचे 1,32,200 रुपयाचा माल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि आरोपीला गुन्हा सूचना पत्र दिले, परंतु आम्हाला दिलेले अधिकार परत गुन्हा करू नये म्हणून आम्ही BNSS कायद्यानुसार त्या आरोपीला अटक करण्यात आले। त्याच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करून मान्य DCP साहेब यांच्याकडे हजर करणे तजवीज ठेवली। 1,32,200 रुपयाचा टोटल मुद्देमाल आहे जप्त करण्यात आले। NBCN न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।